गुड मॉर्निंग गर्ल्स. माझ्या पोरींनो, आजच्या या तासिकेत आपणा सर्वांचे मी स्वागत करते. मुलींनो, ते जीवनदायी झाड ह्या लेसनला आपण सुरुवात केली आणि आपण बघितलं की उकाडा उन्हाळा भरपूर असलेल्या सगळीकडे तापलेल्या जमिनीत, करपून गेलेल्या जमिनीत हे लिंबाचं झाड जे उभं आहे, गच्च फळाने लगडलेलं, हिरवीगार पानं असलेलं, काटेरी. लेखकाला ते जीवनमय आणि जीवनदायी वाटते आणि या झाडाची ओळख लेखकाने आपल्याला या पहिल्या पॅरेग्राफमध्ये करून दिलेली आहे. आपण मागच्या पिरियडला ते अभ्यासले. आज आपण पुढच्या पॅरेग्राफला सुरुवात करूया. बघा, पेज नंबर 49. खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखाली काळीभोर सावली असे. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई, त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. बघा, आता आपण एवढंच बघू. काय सांगितलंय बघा. लिंबाचे झाड आणि त्याच्या आजूबाजूची तापलेली जमीन हे आपल्याला सांगितलेलं आहे लेखकाने. आता आज लेखक काय सांगतात, खरं तर भिंतीच्या उंचीचं झालेलं लिंबाचं झाड, हे लिंबाचं झाड जे आहे ना, हे काही छोटं नाही आहे. तर ते कसं आहे, तर या भिंतीला म्हणजे भिंत म्हणजे जी आहे ही वॉल आहे, वॉल. या भिंतीच्या उंचीचं बघा, या भिंत जी आहे केवढी उंच आहे, तेवढं उंच हे झाड वाढलेलं आहे. एवढं उंच असं हे वाढलेलं आहे. सो भिंतीच्या उंचीचं झालेलं लिंबाचं झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं. आता सजीवांचा दिलासा, सजीवांना दिलासा म्हणजे सजीवांना विसावा देणारा. भोवताली म्हणजे आजूबाजूला, त्या लिंबाच्या झाडाच्या आजूबाजूला जे सजीव, कीटक, किडे, मुंगी, पकोडे, काही जे राहत होते, किडे, मकोडे, पकोडे, काही बोला तुम्ही, तर ते कीटक जे आहेत, इन्सेक्ट्स जे आहेत, तर हे सजीव आहेत. तर त्यांना विसावा देणारं केंद्र, सेंटर झालं होतं. म्हणजे त्या परिसरात लिंबाचं एकच हे झाड हिरवंगार होतं, ज्याकडे सगळे हे कीटक, सजीव, पक्षी, प्राणी सगळे येत होते. आणि हे लेखक म्हणतात माझ्या लक्षात आलं. लेखक रोज खिडकीतनं त्या झाडाकडे पाहायचे, त्यामुळे त्यांनी ते बघितलं की त्याच्यावर थोडे थोडे सजीव असे काही ना काही कीटक किंवा थोडे पक्षी वगैरे येत आहेत. तर त्या झाडाखाली काळीभोर सावली असे. हे झाड जे होतं ना, त्या झाडाखाली काळीभोर सावली तुम्हाला दिसते का? ही शॅडो, ही सावली दिसते, ती काळी सावली पडलेली आहे. आणि ही सावली म्हणजे शेड, तुम्ही लिहा, सावली म्हणजे छाया. तर ही काळी सावली जी आहे ती उन्हामध्ये सगळ्यांना काय देते, तर थोडंसं थंडावा देते. तर इथे ही अशी सावली पडलेली असे. ही सावली दिसते सगळ्या झाडाखाली. तर सावली असे. एक वचन सावली, अनेक वचन सावल्या. काळी भोर म्हणजे ब्लॅक कलरची. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाईल. लिहा, मोरीचं म्हणजे बाथरूमचं. मुलींना आपल्या घरामध्ये आपण वॉशरूम असते, बाथरूम, तर या बाथरूमचं पाणी जे होतं ना, त्या पाण्याचा हे पाईप जो होता, त्या पाईपातनं हे पाणी म्हणजे आंघोळीचं पाणी, तोंड धुतलं, काही हातपाय धुतले, तर हे मोरीतनं म्हणजे या बाथरूममधून हे सगळं पाणी त्या लिंबाच्या झाडाला जायची व्यवस्था केली होती. म्हणजे ॲटलिस्ट हे पाणी वेस्ट जाणार नाही, वाया जाणार नाही, फुकट जाणार नाही, तर त्या झाडाला मिळेल. आणि मुलींनो, तेच नेमकं झालं होतं. सगळीकडे सुकलेलं होतं, ड्राईड होतं, पण लिंबाच्या झाडाला मात्र हे वेस्ट वॉटर मिळत होतं. आणि म्हणून
त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. त्यामुळे लिंब आणि त्याच्या आसपासचा जो परिसर आहे तेवढी तिथे ओलावा म्हणजे वेट होतं, ओलावा होता, ओलं ओलं झालेलं. आता मुलींना तुम्हाला माहिती आहे, जिथे ओलसर असते जमीन, जिथे जमिनीमध्ये ओलावा असतो, वेट असते, तर त्या जमिनीत आपल्याला तुम्हाला काही स्नेल दिसतात. स्नेल म्हणजे गोगलगाय आणि शंख आणि शिंपले, आणि त्यांच्या अंगावर जे शंख असतात आणि या स्नेल ज्या असतात शिंपल्या, त्या शिंपल्यामध्ये या स्नेल असतात आणि त्या स्नेल आपल्या अंगावर तो शंख घेऊन काय करतात, शेल घेऊन इथे तिथे फिरत असतात. कोणी त्रास दिला की हळूच त्या शंखामध्ये आपलं म्हणजे टॉर्टाईस सारखी मान मध्ये घेऊन त्या स्वतःला त्याच्यामध्ये काय करतात, घालून ठेवतात. आणि त्यांना कुठे जायचं झालं की पुन्हा त्या बाहेर येतात आणि सरपटत चालत पुढे पुढे जातात. तुम्हाला इथेही दिसते ही स्नेल आहे. तर ही स्नेल जी आहे ही बघा, तिच्या पाठीवर ते शंख आहेत. शंख आणि त्या शिंपला म्हणजे ती स्नेल. तर ते जमिनीत कुठे हे शंख शिंपले जास्त करून कुठे दिसतात, जिथे ओलावा असतो, वेट असते, जमीन ओली असते. तर तिथे त्या ओलसर जमिनीत लेखकाने पाहिलं की या लिंबाच्या झाडाखाली काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. हे शंख एका ठिकाणी राहत नाही. दे आर व्हेरी स्लो. पण ते स्लोली स्लोली काय करतात, ते पाण्यात पण असतात मुलींनो. तुम्ही नदीच्या पाण्यात बघितलं डोहामध्ये, तर तिथे असे शंख शिंपले असतात आणि खूप लोक हे स्नेल खातात. तर ते त्यांनी काय केलं, कोकणामधले लोक हे शंख खातात. त्यानंतर आपल्या फार ईस्टला जे देश आहेत म्हणजे सिंगापूर, व्हिएतनाम, चायना आणि हाँगकाँग आणि ते पुढे सगळे तिकडचे पण ती लोक शंख शिंपले खातात. तर हे शंख आपण पण खातो, पण म्हणजे सगळेच खातात असं नाही. तर हे शंख आज इथे दिसे, तर तो इथं हळूहळू सरकत म्हणजे क्रॉलिंग करत चालत पुढे जात असे, उद्या तिथे दिसे. आणि म्हणजे तो खूप स्लो चालतो, तरी पण रात्रीतून तो बराच सरकलेला असे. सरकणे म्हणजे पुढे पुढे जाणे. तर संपूर्ण रात्रभर तो शंख जेव्हा तो प्रवास करतो, म्हणजे तो शिंपला जेव्हा प्रवास करतो, तेव्हा तो आता इथे उद्या पुढे थोड्या वेळाने तिथे असा सरकलेला दिसे असे. पुढे काय सांगितलं बघा. हे तुम्हाला शंख दिसत आहेत. हे शंख जे आहेत ते शिंपले जे आहेत हे झाडावर चढतात, पानावर चढतात, ओल्या जमिनीवर मातीवर ते पुढे पुढे जातात. हे पाण्यामध्ये पण फिरतात. तर इथे काय सांगितलेलं आहे बघा. लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आले की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची वस्ती मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन चालतातच, परंतु त्या झाडावरही चढतात. फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. आता मुलींनो, इथे तुम्हाला ज्या या गोगलगाई दिसतात, एक ब्लॅक कलरची आहे आणि एक व्हाईट कलरची आहे. मी मुद्दामून तुम्हाला दोन्ही कलरच्या दाखवलेल्या आहेत, म्हणजे व्हरायटी. म्हणजे आणि तुम्हाला दिसते की त्यांच्या पाठीवर तो जो शंख आहे मुलींनो, ते त्यांचं घर आहे. आणि या गोगलगाई जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांच्या तोंडातून एक चिकट असा काय येतो, द्रव बाहेर येतो. तर चिकट द्रव म्हणजे लिक्विड. तर इथे अशा या गोगलगाई तुम्हाला या पानावर दिसत आहेत. तर इथे काय सांगितलेलं आहे बघा. लहान मोठे, काही छोट्या काही मोठ्या असे अनेक शंख, म्हणजे अंगावर असलेले हे शंख म्हणजे हे शिंपल्याच्या अंगावर असलेले हे शंख शेल,
हे दिसून येऊ लागले. आणि मग लेखक म्हणतात, माझ्या लक्षात आलं की या लिंबाच्या झाडाखाली या गोगलगाईची वस्ती आहे. या स्नेलची, गोगलगाय म्हणजे स्नेल, तर या गोगलगायींची वस्ती आहे. वस्ती करणे म्हणजे राहणे. तर या गोगलगाई या लिंबाच्या झाडाखाली का राहत होत्या? कारण मोरीचं पाणी सगळं लिंबाच्या झाडाला मिळत होतं आणि लिंबाच्या झाडाखाली ओलावा होता. ती जमीन ओलसर होती, वेट होती आणि या वेट जमिनीवर आणि या लिंबाच्या झाडावर या गोगलगाई राहत होत्या. कारण गोगलगाईंना ओलावा पसंत आहे. त्या सुकलेल्या प्रदेशात राहत नाही. त्यांना ओलावा पसंत आहे. त्या पाण्यामध्ये राहतात, त्या ओल्या जमिनीत राहतात किंवा ते झाड जे असते ना, त्या झाडावर त्या चढतात. तर इथे या लिंबाच्या झाडाखाली या गोगलगाईंनी आश्रय घेतला होता. त्या तिकडे राहत होत्या आणि लेखक म्हणतात, इतक्या मोठ्या आकाराच्या या गोगलगाई ज्या आहेत त्या मोठमोठ्या आहेत. तर इतक्या मोठ्या आकाराच्या या गोगलगाई मी प्रथमच पाहत होतो. फर्स्ट टाइम आय सॉ लाईक दिस टाईप ऑफ स्नेल्स. आणि प्रथमच मी असंही पाहिलं आणि फर्स्ट टाइम मी असं देखील पाहिलं की या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच. आता त्यांच्या पाठीवर ते काय काढून ठेवतात का की लेट मी गो देअर, लेट मी कम दिस साईड दॅट साईड, आणि हे मला ओझं नको, बोझं नको, वजन नको म्हणून मी हे शंख जे आहेत, जे हे काय आहेत शेल, तर ते मी बाहेर काढून ठेवते नाही. तर त्या पाठीवर घेऊन तर त्या चालतातच, म्हणजे त्या शंखासहित या गोगलगाई पुढे पुढे जातात. परंतु त्याबरोबर त्या वजनाने त्या झाडावर देखील चढतात. म्हणजे त्यांच्या पाठीवर अंगावर एवढं वजन आहे तरी देखील ते वजन घेऊन या गोगलगाई काय करतात तर झाडावर देखील चढतात. म्हणजे नुसत्या जमिनीवर चालत नाहीत किंवा त्या लिंबाच्या आसपास फिरत नाहीत. तर लेखकाने एवढं निरीक्षण केलं होतं, म्हणजे एवढं ऑब्झर्व केलं होतं, ऑब्झर्वेशन एवढं चांगलं होतं लेखकाचं की त्याने बघितलं की ज्या गोगलगाई खाली जमिनीवर तिकडच्या तिकडे फिरतात, तर आज इकडे आहे तर उद्या तिकडे आहे, म्हणजे एवढ्या स्लो त्यांचं, तुम्हाला माहिती आहे गोगलगाई काही कधीच फास्ट चालत नाही. लाईक टॉर्टाईस, तो कासव कसा हळूहळू चालतो तशा गोगलगाई. आणि कासवाच्या सुद्धा अंगावर तुम्हाला माहिती आहे कडक कवच असते. मुलींनो, हे जे शंख आहेत, हे शंख त्यांचं संरक्षण आहे. म्हणजे काय आहे, ही स्वतःच्या रक्षणासाठी और मे बी लाईक त्यांचं ते घर आहे. आपण कसे आपलं काही बाहेर काम झालं की आपण आपल्या घरात शिरतो. ऊन आहे, पाऊस आहे तर आपण घरात शिरतो. तशा मुलींनो, या गोगलगाईंचा जो पाठीवर शंख असतो ते त्यांचं घर असते. आणि त्या जेव्हा कोणाचा त्यांना त्रास होतो किंवा कोण शत्रू, एनिमीज त्यांना आजूबाजूला आढळतो, तेव्हा त्या हळूच काय करतात तर त्या त्या शंखामध्ये घुसतात. आणि मग तो आपल्याला नुसतं कडक कडक तो शंखच दिसतो आणि आपण काय नुसतं हा काहीतरी पडलेला आहे असं आपण काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण म्हणजे मग कोणाला कळत नाही की त्याच्यामध्ये शिंपला आहे, म्हणजे गोगलगाय आहे असं. तर ही गोगलगाय जिकडे जाते तिकडे, आपण कुठे जातो तिथे आपलं घर घेऊन जातो का? नाही. पण ते जे त्यांचं घर आहे ते त्यांच्या पाठीवरच असते, ते त्यांच्या पाठीला चिकटलेलंच आहे. किंबहुना ते त्यांचा तो शंख जो आहे तो ते त्याचं संरक्षण आहे. आणि त्या पाठीवर घेऊन नुसते अशा चालत नाहीत, तर झाडावर देखील चढतात, म्हणजे एवढं वजन घेऊन. लेखक काय म्हणतो बघा पुढे, फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं. आता गोगलगाई काही एक आणि दोन नसतात, त्या सगळ्या फांदीला म्हणजे ब्रांचला अशा चिकटलेल्या असतात. कारण तो चिकट पदार्थ चिकट द्रव जो आहे लिक्विड, ते त्यांच्या शरीरातनं जेव्हा जेव्हा त्या चालतात तेव्हा त्यांच्या तोंडातनं ते चिकट द्रव बाहेर पडतो. आणि तो चिकट द्रव काय असतो मुलींनो, की तो त्यांना एक प्रकारे चिकटून ठेवतो. म्हणजे ती गोगलगाय झाडावरून खाली पडत नाही. ती
की तो जो द्रव म्हणजे लिक्विड काढते आपल्या तोंडातून, तर तो द्रव जेवढी जेवढी ती पुढे पुढे जाते, ती पानावरून जावो, झाडावरून, आपल्या मुळावरून जावो किंवा जमिनीतून जावो, तर ती जाताना पुढे पुढे जाताना अंगातला आपल्या शरीरातून तो चिकट द्रव बाहेर काढते. आणि तो द्रव जो आहे मुलींनो, हा द्रव तो चिकट असतो, स्टिकी, आणि त्यावरून ती पुढे पुढे जाते. म्हणजे ती पानावरून, झाडावरून, फांदीवरून अशी खाली पडू शकत नाही, तर ती चिकटूनच राहते. आणि म्हणून लेखक काय सांगतात की फांदीवर, एकवचन फांदी, अनेकवचन फांद्या, तर त्या फांदीवर चिकट रंगानं म्हणजे चिकट असा तो जो द्रव आहे तो चिकट रंग आणि रंगाने म्हणजे वेगळा तो पाण्यासारखा कलर असतो त्याचा. तर बरबटलेल्या म्हणजे लिहा भरलेल्या गोगलगायी पाहणं म्हणजे ते जाऊन बघणं आणि त्यांचा प्रवास निरखणं. प्रवास म्हणजे त्यांचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते निरखणं. निरखणे म्हणजे निरीक्षण करणे, म्हणजे ऑब्झर्वेशन करणे, म्हणजे जवळून पाहणे. आता ही गोगलगाय दे आर वॉकिंग व्हेरी स्लो, हळू 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 पुढे जातात. तर त्यामुळे आपण त्यांना म्हणजे त्या एवढ्या हळूहळू पुढे सरकतात की आपण मुलींनो त्यांना जाऊन बघू शकतो, व्यवस्थित आपल्याला पाहता येते. तर लेखक म्हणतात की त्या जेव्हा फांदीवरून चिकटलेल्या त्या द्रवात बरबटलेल्या म्हणजे भरलेल्या त्या द्रवाने गोगलगायी पुढे पुढे जातात, तेव्हा त्यांचा तो प्रवास निरखणं हा माझा, माझा लेखकाचा, हा माझा आणि लहान मुलांचा. तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलांना असं काही क्रिएचर दिसलं की त्यांना त्याच्याविषयी काय असते, एक प्रकारची क्युरिओसिटी असते, कुतूहल असते. हाऊ दे वॉक, हाऊ दे गो. तर त्यामुळे ती लहान मुलं सुद्धा या गोगलगायी पाहण्यासाठी काय करत होत्या, तर रोज त्या लिंबाच्या झाडाखाली जात होते. तर लेखक म्हणतात की माझा आणि माझ्याबरोबर माझ्या घरातल्या लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. तर इथे लेखक आपल्याला काय सांगतात की आम्हाला त्या गोगलगायी पाहणे म्हणजे कौतुकास्पद वाटे. खूप कौतुक वाटत होतं की गोगलगायी अशा पुढे पुढे सरकतात आणि त्याचा तो प्रवास पाहणे म्हणजे आम्हाला एक प्रकारे आश्चर्याचा भाग वाटत होता. आणि हा कार्यक्रम होऊन बसला होता सांगितलेला आहे. कार्यक्रम म्हणजे काय की डेली रुटीन, म्हणजे लेखक रोज त्या लिंबाच्या झाडाकडे पाहत होते. परंतु लेखक म्हणजे मे बी घरात न पाहत होते, पण ही मुलं जी होती ती त्या लिंबाच्या झाडाजवळ जाऊन त्या गोगलगायींना पाहत होती. त्या कशा चालतात, कशा पुढे पुढे जातात आणि एक प्रकारे जणू काही त्यांचं ते ऑब्झर्वेशन करून टाइमपास करत होती. सो मे बी दिस इज वॉट देअर कार्यक्रम म्हणजे दिनक्रम, म्हणजे त्यांचं ते डेली रुटीन होऊन बसलं होतं. अशा प्रकारे मुलींनो लेखकाने आपल्याला या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे की जे जे सजीव क्रिएचर्स आहेत म्हणजे लिव्हिंग क्रिएचर्स, तर त्या सगळ्यांना दिलासा म्हणजे त्या सगळ्यांना आश्रय, त्यांना शेल्टर म्हणून हे लिंबाचं झाड लाईक अ सेंटर झालं होतं. त्यांचं सेंटर म्हणजे केंद्र झालं होतं. आणि आपल्याला पहिलं क्रिएचर्स कोणतं सांगितलेलं आहे इथे, तर इथे आपल्याला त्यांनी गोगलगाय जी आहे, शंख तिचे घेऊन हे शिंपले जे आहेत म्हणजे स्नेल जे आहेत, ह्या कशा त्या लिंबाच्या झाडाला वस्तीला राहतात, झाडाच्या आश्रयाला राहतात. आणि त्याला एक कारण सांगितलेलं आहे, लेखकाच्या घरातलं मोरीचं पाणी म्हणजे बाथरूमचं सगळं पाणी, आपण अंघोळ करतो, हातपाय धुतो, त्यानंतर तोंड धुतो, मग ते पाणी आपलं नळातनं जे जातं वेस्ट वॉटर, तर ते लेखकाने फुकट घालवलेलं नाहीये, असं गटरला लावलेलं नाहीये. तर ते झाडाचं पाणी त्या मोरीचं पाणी त्यांनी त्या लिंबाच्या झाडाला तो पाईप जोडलेला आहे. आणि त्यामुळे
तितकीच जेवढी जमीन लिंबाच्या झाडाच्या आसपास आहे तिला पाणी मिळतं म्हणून तेवढी ओली आहे. आणि ओल्या जमिनीमध्ये आपल्याला शंख शिंपले दिसतात. तेच चित्र इथे या लिंबाच्या झाडाखाली लेखकाला दिसलं आहे. त्याच्यात लेखकाला आनंद वाटत आहे की चांगल्या प्रकारे हे लिंबाचं झाड या गोगलगाईला आश्रयस्थान झालेलं आहे. आता इथपर्यंत आपण घेतलेलं आहे. पुढचं आपण पुढच्या पिरियडला बघूया. थँक्यू गर्ल्स.